नमस्कार मैत्रिणींनो, तर अंब्रेला स्लीव्ज आज आपण कटिंग करायची शिकणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर हे बघा, मेन फॅब्रिक दोन कपडे घेतलेले आहे 14 इंचाचे आपल्याला अंब्रेला स्लीव्ज कटिंगसाठी. हे बघा, व्यवस्थित फोल्ड करून घेतलेला आहे कपडा. आणि तुम्हाला जर असं नसेल वाटत व्यवस्थित होत तर तुम्ही त्याला व्यवस्थित पिना लावून पण व्यवस्थित बनवून बसू शकता. मला काही गरज पडली नाही पिना लावायची. तर हे बघा, व्यवस्थित मी 2 लेयर घेतलेले आहेत कपड्याच्या, म्हणजे 2 फॅब्रिक घेतलेले आहेत तर 2 स्लीव्ज काढण्यासाठी. तर हे बघा, आपल्या बंद बाजूवरून आता मी स्लीवची उंची टाकत आहे. तर बंद बाजू स्लीवची उंची तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही घेऊ शकता. मला 6.5 इंचावरती पाहिजे तर मी 6.5 इंच घेते. हे बघा, व्यवस्थित 6.5 इंचावरती आता मार्किंग करून घ्यायची. हे बघा, 6.5 इंचावरती मार्किंग करून घेतली. आता चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मी आर्महोलचा भाग काढणार आहे. त्यासाठी मी 2 इंचावरती एक मार्किंग करणार आहे. बरोबर 2 इंचावरती मार्किंग करून घ्यायची टेपच्या सहाय्याने. कमी जास्त झालं नाही पाहिजे, नंतर आपले स्लीव्ज पण कमी जास्त होऊन जाते, व्यवस्थित वाटत नाही. हे बघा, व्यवस्थित मार्किंग करून घेतली मी. आता आपण व्यवस्थित कैचीने कट करून घ्यायची, कपडा खालीवर न होता. हे बघा, आता स्लीव्ज कटिंग झाली. आता आर्महोलचा भाग आपण आता कट करून घेऊया. आर्महोलचा भाग पण व्यवस्थित मार्किंग केले आहे त्याच ठिकाणावरून कट करायचा, कमी जास्त झाला नाही पाहिजे. हे बघा, आपल्या 2 स्लीव्ज आता आपण सोबतच निघतात आपल्या. तर आता आपल्याला काय करायचं, कुठल्या पण एका स्लीव्जला एका साईडने बरोबर मधोमध एक मार्किंग करून घ्यायची चॉकने. कारण की आपल्याला आर्महोलमध्ये आपला छोटा भाग असतो, तो आपल्याला छोटा भाग कट करायचा असतो. स्लीव्ज कसं वरती मोठी असते खाली छोटी असते, तेच आपण आता कट करत आहोत. तर 1 इंचाची मार्किंग आपल्याला व्यवस्थित क्रॉस घ्यायची. वरती 1 इंच आणि खाली छोटा आकार, निमुळता आकार घ्यायचा असतो आपल्याला. हे बघा, मी तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओ सांगते, व्हिडिओ स्किप करू नका. आणि अंब्रेला स्लीव्ज एवढी काय हार्ड नाही आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करू शकता. तर हे बघा, व्यवस्थित कट करून घ्यायचं. हे बघा, आता कट झालं. खालीवर झालं नाही पाहिजे, थोडंसुद्धा व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा. आणि ज्या साईडने आपण कट केले त्याच साईडने आपल्याला परत आणखीन वरती पण आर्महोलच्या साईडला पण वरती बरोबर मधोमध एक आर्महोलमध्ये एक मार्किंग करून घ्यायची. आणि आपण खालच्या साईडला 1 इंचावरती कटिंग केलं, तर आता वरती आपल्याला अर्धा इंचावरती कटिंग करून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची. हे बघा, अशी व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची. आपण खाली साईडला कसं निमुळता आकार दिला होता, वरती मोठा खाली निमुळता, तसंच आर्महोलमध्ये पण निमुळता आकार द्यायचा. वरती अर्धा आणि खाली कमी आकार द्यायचा. हे बघा, आपल्या 2 स्लीव्ज
कटिंग करून झाले आहेत. आणि तुम्हाला पाहिजे तर अशाच 3-3 लेयर पण कोणाकोणाला खूप आवडतात, तर तुम्ही याच पद्धतीने कटिंग करू शकता. फक्त जी आपली स्लीवची लेंथ आहे ती तुम्हाला कमी पाहिजे असेल कमी आणि जास्त पाहिजे जास्त तुम्ही घेऊ शकता. हे बघा, आता याला व्यवस्थित खालच्या साईडने काय करायचं, पिको करून घ्यायचा. पाहिजे तर तुम्ही टिप पण मारू शकता, पण असं खालच्या साईडने जर आपण पिको जर करून घेतला तर फिनिशिंग एकदम छान येते. दोन्ही पण साईडला आता पिको करून घेऊया आपण. आता पिको करून घेतला मी. आता काय करायचं, आपली जी स्लीव्ज आहे ती बरोबर शोल्डरच्या साईडला मधोमध अशी थोडीशी नॉच मारून घ्यायची आणि शोल्डरचा जो जॉईंट भाग आहे तिथूनच व्यवस्थित जोडून घ्यायची. तिथून जोडल्यावरती आपली स्लीव्ज आहे ना व्यवस्थित बसते, म्हणजे कमी जास्त होत नाही. तर हे बघा, मी बरोबर शोल्डरच्या भागापासून स्लीव्ज जोडून घेते आता. आणि याच पद्धतीने आपल्या दोन्ही पण स्लीव्ज काय करायचं असतं, आपल्याला जोडून घ्यायचे असतात. आणि आतून जर तुम्हाला स्लीव्ज पाहिजे जर असेल, म्हणजे कोणाकोणाला असं नाही आवडत, तर तुम्ही छोटी स्लीव्ज पण आतून आपली नॉर्मल जी रेग्युलर आहे ती तुम्ही लावू शकता. हे बघा, दुसरी स्लीव्ज पण याच पद्धतीने जोडून घ्यायची. हे बघा, किती छान असा लुक आला आपल्या अम्ब्रेला स्लीव्जला. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर कुठं जर नसेल समजला ते पण मला नक्की कमेंट करून सांगा, मी तोही व्हिडिओ नक्की बनवत.